चला सामन्याला सुरुवात झालेला पहिला चेंडू इथे कट केलाय. गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. फक्त एक सिंगल धाव मिळेल. बघा उतरू झाला आणि दुसरी धाव देखील मिळेल. बघा आजच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं ना तर खूप चांगले संघ आहेत. मात्र शतरक्षण हे भरपूर खराब होताना आपण बघितलंय. पुन्हा एकदा खराब शतरक्षण झाला आणि त्याचा इथे फायदा उचलला गेला. 2 धावा ह्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा काय फटका खेळलाय. मात्र शतरक्षक आहे तिकडे. मात्र संधी नाही आहे. चेंडू सीमारेषा पार. हा तो षटकार. 6 धावा. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती. 8 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. 8 धावा या धावफलकावरती. बस बघा थोडासा मिसटायमिंग झाला होता. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न आणि फेकी येई तोपर्यंत दुसरी धाव देखील ही पूर्ण झालेली आहे. धावफलक 2 ने पुढे सरसावला जातोय तो म्हणजे 10 या धावसंख्येवरती. बघा मिसटायमिंग झाला होता. फक्त एक सिंगल धाव मिळेल. जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोचला गेलाय तो म्हणजे 11 या धावसंख्येवरती. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच आपण पाहतोय. त्यानंतर आणखीन एक मॅच बघायला मिळेल. धावफलक 11 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झालेत 4. याला बघा इनफिल्डच्या वरून खूप चांगला फटका खेळलाय. शतरक्षक नव्हता मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी. या 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचला गेलाय तो म्हणजे 15 या धावसंख्येवरती. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहतोय आई बाळू नागले आणि मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले हे दोन संघ. फुलटा चेंडू. चेंडूला फक्त दिशा दिली गेली. फाईन लेग मध्ये शतरक्षक आहे तिकडे. बघा पुन्हा एकदा 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 ने जाऊन पोहोचतोय 17 धावसंख्येवरती. आई बाळू नागले आणि आपण पाहतोय मंगलमूर्ती नागले 3 वेळा हे संघ आमने सामने आल्यात. 2 वेळा आपण पाहतोय मंगलमूर्ती नागले संघाने 2 सामने जिंकलेले आहेत आणि आई माऊली नागले हा संघ 1 वेळा विजयी झालेला आहे. इथे संधी आहे आई माऊली नागले टीमकडे परतफेर करण्याची. या पहिल्या षटकात 17 धावा आल्यात. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. कुठल्या संघाचा जो परफॉर्मन्स आहे तो चांगला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. सध्या तरी या 2 फलंदाजांनी खूप चांगली सुरुवात केलेली आहे. 17 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 बंधू आपण पाहतोय देवानंद वळवी आणि मुकेश वळवी. स्ट्राईक वरती सध्या तरी देवानंद. ऑन साईडला षडंपूल केला जातो. शतरक्षक गेले तिकडे. बघा कुंदन कुठली चुकी करत नाहीये. खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय आणि एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. फलंदाज बाद देवानंद वल्वी. बॅक टू द डग आउट.
बरंच बघा वेगवान चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाहीये आणि एक सिंगल धाव ही कंप्लीट झालेली आहे. 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. कुलटप्याचा हा चेंडू आपण पाहतो, कनेक्शन प्रॉपर झालेलं नव्हतं. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. या सिंगल धावाने धावफलक 20 धावसंख्येवरती 20 धावा या धावफलकावरती लागले जातात. कमबॅक केलं आहे गोलंदाज तुषार याने. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर एक सिंगल धाव, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल धाव. खूप चांगला कमबॅक इथे करताना दिसतोय तुषार हा गोलंदाज. मिस टायमिंग झालाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आला आणि झेल पकडलाय. विकास वल्वी याची देखील खेळी ही संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद होतोय. या षटकातील चेंडू टाकून ते 4. एक चेंडू वाईट आलाय या ओव्हर मध्ये. दोन चेंडूचा खेळ तरी बाकी असेल. आपण पाहतो गावदेवी स्पोर्ट्स चिंचोडी पाटीलपाडा या संघाला बाय मिळालाय या सामन्यामध्ये. जो संघ जिंकेल तो चिंचोडी पाटीलपाडा या संघासमोर 2 हात करेल शेवटच्या मॅच मध्ये. तर नवीन बॅट्समन इन झालाय. ज्ञानेश्वर. बघा बॅटचा टॉपेज लागला, मात्र चेंडू निघून येतो दूरवरती. क्षेत्ररक्षक आहे तिकडे सूरज. कुठली चुकी होत नाहीये. चांगला झेल पकडला गेलाय. ज्ञानेश्वर गेल्या पावली माघारी परततोय. फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 फलंदाज इथे बाद झालेले आहेत. नव्यानं बॅटर आपण पाहतोय अशोक जातोय. अशोक 5 मारे. हॅट्रिक बॉल असेल. तुषार पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय भरपूर धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज कुणाल याने. मात्र त्यानंतर तुषार कुठेतरी कमबॅक करत असताना दिसतोय. आपण निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. षटक संपलं. दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 20 धावा. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या. 2 विकेट्स 3 विकेट्स मिळवल्या आणि या 3 धावा खर्च केल्यात तुषार याने. खूप चांगला कमबॅक. पण या शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे वापरला जातोय. तर सूरज याच्यावरती कदाचित कामगिरी सोपवली जाईल. वीस धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचं षटक रवी मार्गस्थ असेल. या षटकातील पहिला बॉल. सूरज फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. कव्हर पॉइंट मध्ये एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 21 धावसंख्येवरती. 21 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत.
बघा तुर्कस मारण्याचा प्रयत्न चेंडू जातो मिड ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक होता तिकडे, थोडासा मिसफीड झाला, मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. पुन्हा फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगल सिंगल 2 सिंगल आलेल्या आहेत पहिल्या 2 चेंडूवरती. धावसंख्या 22 धावा. बघा पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर खूप चांगला कमबॅक गोलंदाज तुषार आणि त्यानंतर सूरज. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल संपर्क नाहीये. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात येतोय. डॉट बॉल. ज्या प्रकारे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे थोडीसा चिंतेचा विषय आपण पाहतोय मंगलमूर्ती नागले टीमसाठी, कारण धावा जर आल्या नाही तर अडचणीमध्ये येऊ शकतो संघ. पाहूया 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. कुठे चेंडू बॅटचा एज लागलाय, बॉटम एज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धावच्या स्वरूपात खेळून काढलेत. बघा कुठेतरी चर्चेचा विषय ठरणार आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या, त्यानंतर धावा आलेल्या नाही आहेत. हा फटका खूप चांगला केला, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र चेंडू थांबेल का? मात्र नाही, चेंडू निघून जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांनी करता या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचतोय 26 धावसंख्येवरती. शेवटचा एक चेंडू अद्याप बाकी असेल या ओव्हरमध्ये. पण ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताला गेला, एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाल्याने तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज हा बाद झालेला आहे. बघा 3 षटकाचा खेळ पूर्ण झालेला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा या धावफलकावरती लागल्यात आणि 29 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 29 धावा हे समीकरण आहे ऐमावली नागले या संघासमोर. पाहूया कशा प्रकारे ते पूर्ण करतील.
चला दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. 29 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. दोन सलामीवीर आपण पाहतोय, तुषार आणि महेश. तर पहिला षटक हाताळण्यासाठी देवानंद. राईट आर्म ओव्हर द विकेटचा 12. पहिला चेंडू अख्खूट बॅज आहे, ऑन साईडला पूल केलाय, शतरक्षक आला होता तिकडे, चेंडूला चांगल्या प्रकारे फील्ड केलं, मात्र चेंडूला आपली दिशा बदलली होती. 2 धावा या पळून पूर्ण केल्या गेल्यात. बघा झेल सुटला, मात्र धावा रोखल्यात आपल्या संघासाठी. 2 धावा आल्यात. या 2 धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झाला या 2 धावेने. 29 धावा बनवायच्या आहेत. स्लोवर 1, कमी गती इथे नक्कीच पाहायला मिळाली. मुकेश आहे तिकडे पण पाहतोय, थोडासा क्षेत्ररक्षण खराब झाला आणि त्याचा फायदा उचलला गेला. पुन्हा एकदा 2 धावा ह्या पडून पूर्ण केल्या जात आहेत. सध्या तरी डबल वरती जास्त भर देणारा दिसतोय तुषार चौधरी हा फलंदाज. हा चेंडू आपण जर बघितला तर मिड ऑफ मध्ये खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, फक्त एक सिंगल धाव मिळेल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होता मात्र रोखला गेलाय. एक सिंगल धाव आली. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 5 धावसंख्येवरती 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आपल्याच बघा हाफ ट्राय करत होता, क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि झेल हा सुटला गेलाय. यावेळेस बघा विकेट किपर देखील चुकी करत असताना दिसतोय. एका चेंडूवरती दोन्ही फलंदाजांना जीवनदान दिला गेलाय. बघा जीवनदान इथे दिले गेले. धावफलक 7 या धावसंख्येवरती अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा खूप चांगला फटका केला गेला. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा एकदा थोडासा फंबल होता असताना आणि बघा पुन्हा एकदा 2 धावा या पडून पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती. बघा ध्रुप बीज ज्याच्याकडे जास्तीत जास्त चेंडू जात आहेत. पुन्हा एकदा ध्रुप याला शोधण्याचा प्रयत्न तर करतोय चेंडू आणि बघा ध्रुव थोडासा मागे राहिला, अशोक देखील मागे राहिला, मात्र चेंडू पुढे निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर आहे तो चौकार आणि या चौकार अशी धावफलक 13 या धावसंख्येवरती. बघा मंगलमूर्ती नागले संघाच्या 17 धावा होत्या, इथे 13 धावा आहेत आणि दुसऱ्या ओव्हर नंतर कुठेतरी मॅच टर्न झाला होता. तुषार याच्या षटकामध्ये आपण जर बघितलं तर तुषार याने 3 विकेट्स घेतल्या होत्या आणि 3 धावा खर्च केल्या होत्या. तिकडे कुठेतरी मॅच टर्न झाला होता. पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी विकास वलवी आलेला आहे. जिंकण्यासाठी अजूनही आपण धावांचा जर विचार केला तर 16 धावांची अजूनही गरज आहे. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावा. इकडे देखील कमबॅक होऊ शकतो. पाहूया कमबॅक केला जाईल का. विकास वलवी आलाय. सध्या तरी मंगलमूर्ती नागली संघ बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. कांदे कुठेतरी ढासळलेले दिसत आहेत. सलामीची जोडी खूप चांगली फलंदाजी करते मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू ऑफ साईडला खूप चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे
आणि बघा खर्रा फेकी झालेली आहे आणि 2 धावा ह्या पडून पूर्ण केल्या जात आहेत. कुठेतरी चिंतेचा विषय इथे राहिलाय फिल्डिंग मंगलमूर्ती नागले टीमसाठी. ऑन साईडला फटका खेळला गेलाय. ध्रुव पुन्हा एकदा आपण पाहतोय तिकडे पुन्हा एकदा थोडासा मिसफील्ड होता दिसतोय. दोन धावा इकडे आपण पाहतोय पडून पूर्ण केल्या जातात. धावफलक 2 ने पुढे सरसावला जातोय म्हणजे 17 या धावसंख्येवरती. बोलेस आपण पाहतोय चेंडू होतोय निर्धाव टॉट बॉल होतोय. धावफलक पाहतोय पण 17 धावा या धावफलकावरती लागेल. अजूनही जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 9 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण आपण पाहतोय. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आताला गेला. पंचाने लगेच दर्शवलं हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉल एक्स्ट्रा रन ही खर्च केली जाते. धावफलक 18 या धावसंख्येवरती 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. यावेळेस बघा हुकचा फटका खेळलाय आणि चेंडू एका टप्प्याने सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा या 4 धावेने धावफलक पुढे सरसावला गेला तो म्हणजे 22 धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत अजूनही 8 चेंडू बाकी आहेत आणि 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय की ज्या प्रकारे धावा आल्या होत्या कुठेतरी बॅकफूट वरती ढकलला गेला मंगलमूर्ती नागले संघ आणि या षटकामध्ये देखील खूप चांगली फलंदाजी होताना त्यावेळेस बघा सरळ बॅटने काय फटका खेळलाय. स्वीट साऊंड खूप चांगलं कनेक्शन. 6 धावा आल्यात आणि आता जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज आहे. बघा झेल ड्रॉप झाले. फिल्डिंग खराब झाली आणि त्याचा फायदा मिळाला आई माऊली नागले टीमला आणि त्याचा फायदा उचलत असताना खूप चांगली कामगिरी राहिलेली आहे. स्लोवर 1 आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे. विजय संपादन करतो तो म्हणजे आई माऊली नागले. बघा आत्ता मात्र हे बरोबरीत सुटले बॅटल कारण या अगोदर 2-1 असं समीकरण होतं. 2 सामने जिंकले होते फेस टू फेस. मंगलमूर्ती नागले संघाने आई माऊली नागले संघाने 1 जिंकला होता. मात्र हा मॅच जिंकल्यानंतर दोन्ही संघ बरोबरीत पाहायला मिळतात.